विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। यया रामयशो गानैः कृता भारत जागृति लक्ष्मी केळकरोपाख्याम् स्मरामो मावशिं वयम् स्मरामो मावशिं वयम् नमामो मावशिं वयम्। आजचा विषय आहे संस्कारे साकारिले। वंदनीय मावशींनी शीलचारित्र्याचे संस्कार घडवून 93 वर्ष स्थित असलेली आणि पुढेही कार्यरत राहील अशी स्त्रियांची राष्ट्रसेविका समिती ही संघटना घडवून एक एक सेविका संस्कारित केले। त्यांना प्रणाम करून आज श्रीरामांचे मर्यादा पुरुषोत्तम राजाधिराज प्रभू रामचंद्र कसे घडले, कुठल्या संस्कारांनी साकारले, ते या विषयातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे। श्रावण बाळाची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। श्रावण बाळाच्या वडिलांनी शाप दिला, असाच पुत्र वियोग तुलाही होईल, आणि दशरथ राजे उदास झाले। अत्यंत धर्माधीश न्यायी असलेला हा राजा कर्णवेधी गुणाच्या कौशल्यानं त्याच्या हातून चुकून श्रावण बाळाला बाण लागला, पण आपल्याकडनं घडलेल्या चुकीतून पळून न जाता ते सामोरे गेले आणि हा शाप त्यांना मिळाला। अस्वस्थ झाले, घरी येऊन कोणाशी काही बोलत नव्हते, कोणाला काही सांगितलं नाही त्यांनी काय झालं आहे, काय घटना घडली। पण ही अस्वस्थता त्यांचे कुलगुरू श्री वसिष्ठांच्या ध्यानात आली होती। म्हणजे रामायणामध्ये संस्कार हे गुरूंकडनंही मिळतात। गुरु कसे असावेत हाही संस्कार मिळतो, शिष्य कसा असावा हाही संस्कार मिळतो, आणि राजांनी कुलगुरूंशी कसं वर्तन ठेवावं हाही संस्कार मिळतो। म्हणून आपलं संपूर्ण रामायण प्रत्येक विचारा गणित आपल्याला संस्कार देऊन जातं। बराच वेळ अस्वस्थता घालवल्यानंतर दशरथ राजांनी कुलगुरूंना ही गोष्ट सांगितली, हे असं असं घडलं आहे आणि मला शाप मिळालेला आहे। वसिष्ठ म्हणतात, हो राजा, माझ्या लक्षात आलंय। ते त्रिकालज्ञ होते, त्यांना कळलं होतं। आणि मग त्यांची सांत्वना करताना ते म्हणतात की अरे तुला शाप मिळाला आहे, पण तू इतक्या पुण्यशील आहेस की या शापातच तुला वरदानही मिळालं। ते कसं काय? कारण त्याने तुला पुत्र वियोग होईल असं सांगितलंय, आणि आज तुझ्या घरी पुत्रजन्म झालेला नाही। याचा अर्थ तुला पुत्र होईल हे वरदान तुला दिलं आहे, असं सकारात्मक त्याच्याकडे तू बघ। दुःखातून सुख कसं शोधावं हे वसिष्ठांनी त्यांना शिकवलं। आणि मग राजा दशरथानं आणि वसिष्ठानं अनेक चर्चा केल्यानंतर वसिष्ठ त्यांना म्हणाले की राजा, तो आता अश्वमेध यज्ञ कर, तुझी ही उदासीनता पळून जाईल, आणि ते करशील त्याच्याबरोबर पुत्रकामेष्टी यज्ञ पण कर। आणि मग अश्वमेध यज्ञ झाला, बरोबर पुत्रकामेष्टी झाला, आणि 4 कोवळे वेद रांगतील तुझ्या धर्मरथ घरी, हेही खरं झालं, आणि 4 कोवळे राजकुमार रांगू लागले। धर्मरथ घरी, या धर्मरथ घरी जन्माला आल्यानंतर या 4ही मुलांचा जातकर्म संस्कार झाला। तो लगेचच होता, त्यामुळे तो लगेच झाला। आणि त्याच्यानंतर यथावकाश संपूर्ण अयोध्या अत्यंत आनंदानं न्हावून निघालेली असताना या 4ही मुलांवर नामकरण संस्कार करायचा
असा निर्णय घेण्यात आला. आणि त्यामुळे सगळी अयोध्या नगरी आता सजलेली आहे. राजकुमार फक्त राजाच्या घरी जन्माला आले नाहीत, त्या संपूर्ण प्रजेला आपल्या राजाला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर एवढा आनंद झालेला आहे की सगळी नगरी सजली, प्रत्येक घर सजलं, प्रत्येक घरात गोडाचे पदार्थ झाले. राजा आणि प्रजा यांचं हे एकात्म दर्शन आपल्याला इथे दिसतं. आणि अशा वेळेला नृत्य, गायन, आनंदोत्सव, आनंदाचे डोही, आनंदाची रंग असं सगळं चालू होतं. आणि असं वर्णन केलंय की भगवान महादेव आणि काकभूषुंडी महाराज अत्यंत प्रगाढ भगवत भक्त आहेत आणि प्रत्यक्ष भगवंतांनी दशरथ राजा घरी जन्म घेतलेला आहे. तर हे दोघं भगवत भक्त असल्याने आत्यंतिक प्रेमाच्या उमाळ्यामध्ये या दोघांनी नियमभंग केला आणि वेश बदलून ते अयोध्येत संचार करत राहिले. कारण भगवंत तिथे प्रगट झाले आहेत आणि या दोन भक्तांना काही त्यांच्या वाचून करमेना, म्हणून ते तिथे अयोध्येत येऊन वेगवेगळे वेश धरून संचारत राहिले. अयोध्येत जणू काही वात्सल्य रस प्रगाढ अवस्थेत ओसंडला होता. श्री रामकथा नुसती ऐकण्यासाठी नव्हे तर भक्ती रसामध्ये डुंबण्या करताय. म्हणजे अयोध्येचं वर्णन करणं, तो भक्तिरस सांगणं, याला शब्द अपुरे आहे. महाराज दशरथांनी वारंवार महर्षी वसिष्ठांच्या चरणांना प्रणाम केला आणि या बालकांचा जातकर्म संस्कार झाला आहे, आपण आता नामकरण संस्कार करूया म्हणून विनविले. वसिष्ठांनी सांगितले, अशौच निवृत्तीनंतर आपण सतत नियम पाहतोय आणि त्याच्यात शौच अशौच हेही नियम पाळायला आपल्याला सांगितले आहे. अशौच म्हणजे वृद्धी आली होती 4 पुत्रांच्या जन्मामुळे. त्या अशौच निवृत्तीनंतर महर्षी वसिष्ठांना आमंत्रित करण्यात आलं आणि अत्यंत श्रद्धेनं महाराज दशरथांनी प्रार्थना केली, गुरुदेव कृपा करून आपण या बालकांचे नामकरण करावे. नामकरण करावे, आत्यानी करायचं का आईनी करायचं याचा वाद घालण्यात आमचा वेळ जातो आणि आम्ही नामकरण पाळणा सजवण्यातच घालवतो. लोकांना जेवायला घालण्यातच आमचं सगळं नामकरण संस्कार जातो. खरोखर नामकरण काय आहे हे या नामकरण संस्कारातून समजून घेतलं. इथे प्रत्यक्ष वसिष्ठांना नामकरण करायला सांगितले. दशरथ राजे म्हणतात की हे पुत्र माझेच नव्हे, गुरु ही बालके आपली आहेत. आणि त्या बाळांकडे वसिष्ठांनी पाहिलं. आता प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असलेल्या त्या कौसल्यानंदनाकडे बघताना वसिष्ठांचा उर भरून आलेला आहे. ते त्यांच्याकडे बघतच नाही. आणि या ह्याच्यात काय केलं, कौसल्यानंदन आणि कैकेयीनंदन या दोघींनी आपला पुत्र दुसरीच्या मांडीवर दिला. कैकेयीच्या मांडीवर आता कौसल्यानंदन आहे, ती त्याला घेऊन बसलेली आहे, अत्यंत प्रेमानं त्याच्याकडे पाहते. खूप कैकेयीचं रामावर प्रेम आहे. म्हणजे ती सतत कौशल्याला म्हणत असते, हाच पुत्र माझा आणि मी जन्माला घातला हा पुत्र तुझा. इतकं दोघींचं एकमेकांवर प्रेम होतं. या संपूर्ण ह्याच्यात कौटुंबिक प्रमाण अगाध प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. नामकरण संस्कारात आपल्याला प्रामुख्याने गणेश पूजन आहे, पुण्याह वाचन आहे, नांदी श्राद्ध सुद्धा. म्हणजे आपल्या पितरांना आधी त्यांची आधी पूजा करायची, गणपतीला आवाहन करायचं, विघ्नहर्त्याला आवाहन करायचं, नंतर पुण्याह वाचन करायचं. सर्व काळी सर्व वेळी पुण्याचं कर्म माझ्या राज्यात घडू दे, हे पुण्याह वाचन राजांनी केलेलं आहे. आणि मग वसिष्ठांनी पुरोहितांकडून आवश्यक ते सगळे विधी करून घेतले आणि आता आपल्या मांडीवर घेऊन एकेका बालकाला ते नाव सांगते. नाव अनवर्थकच असलं पाहिजे. नाव ठेवायचं आहे म्हणजे काय, तर मी सततपणे आपल्याला असं सांगितलंय की
अमंत्रम अक्षरम नास्ती. एकही अक्षर संस्कृत मधलं मराठीतलं असं नाही की जे मंत्र नाही. पण ते मंत्र केव्हा बनतं? जेव्हा सुयोग्य प्रमाणात त्याची रचना केली जाते. कुठल्या नंतर कुठलं अक्षर यावं ह्याचे सुद्धा नियम आहे. आणि त्याप्रमाणे ते आले की ते नाम मंत्र बनतं. म्हणून नाव ठेवताना खूप विचारपूर्वक नाव ठेवलं पाहिजे. कुठल्या तरी अक्षराला कुठलं तरी अक्षर जोडून आम्ही नवीन नाव ठेवलं अशी फॅशन करायला जाऊ नका. कारण या नावाचे परिणाम सातत्यानं जीवनभर होत असतात. कसे? संपूर्ण जीवनाचे प्रतिबिंब त्यात दिसावे. नाहीतर होते काय? नाव विद्यासागर आणि शिक्षण काय विचारलं तर तिसरी पास. तेव्हा आपण म्हणतो तसा नाव माझं सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. असं होऊ नये. ज्यात माणसांचं कर्तृत्व सूचित आहे आणि प्रतिबिंबित होईल असंच नाव ठेवलं गेलं पाहिजे. महर्षी वसिष्ठांनी चारही बालकांकडे पाहिले आणि कौसल्यानंदनाला मांडीवर घेतलेला आहे. आणि ते त्याच्याकडे बघतच राहिलेले आहे. कारण राजा दशरथांना ठाऊक नाही की आपल्या पोटी जन्माला कोण आलेलं आहे. हे केवळ श्रीराम आहेत. पण नेमकं कोण आहे हे वसिष्ठांना मात्र पूर्णपणे माहीत आहे. आणि मग त्या भगवंताला पाहताना ते भाववश झालेले आहेत आणि सतत त्यांच्याकडे बघत आहेत. कौसल्यानंदन आणि कैकेयीनंदन हे अगदी सारखे आहेत आणि दोघही सावळे आहेत. दोनही सुमित्रा नंदन मात्र गौरवर्ण आहेत असं त्यांचं वर्णन आहे. कौसल्यापुत्र कैकेयीच्या मांडीवर विराजमान झाले आणि सारे कुटुंब प्रगाढ प्रेमाने जोडलेले आहे हे दिसले. कोण कोणाचा मुलगा आहे हे कळतच नव्हतं. इतकं ही चारही मुलं सगळ्या आयांना आपली आईचं मानत होतं. महर्षी वसिष्ठ बालकाला प्रत्यक्ष मांडीवर घेताना अतिशय मोहरलेत. कारण प्रत्यक्ष भगवंतावर मांडीला घेतलेला आहे. भगवंताला मांडीवर घेतले. रोमांचित झाले. त्यांचे नेत्र आपोआप पाणावू लागले. अंतःकरण भरून आले. ज्या ज्या ठिकाणी भगवत तत्व आहे किंवा भगवत तत्वाचा प्रकर्ष आहे त्या व्यक्तीला पाहताच तुमचे मन आपोआप आकृष्ट होणारच. हे लक्षण लक्षात ठेवा. यात पुन्हा एकदा स्पर्श तन्मात्रा आपल्याला लक्षात ठेवायची. आपल्या नुसत्या स्पर्शाने, बाळाच्या नुसत्या स्पर्शाने आपल्याला कळतं हे बालक काय आहे, त्याच्यामध्ये काय तेज सामावलेलं आहे. जसं बालकाला जन्माबरोबर आपल्या आईचा स्पर्श कळतो, ते दुसऱ्या कोणाही कडे जायला तयार नसतं, त्याला आईच लागते. म्हणजे आपल्या 5 तन्मात्रा किती प्रकर्षानं काम करत असतात ह्याचा संस्कार इथं आहे. म्हणून स्पर्श हा अतिशय महत्वाचा. तुमच्या मनोभावनांच्या विरुद्ध जर गोष्टी असल्या तर तुम्हाला तिथून लांब जावंच वाटतं. पण तुमच्या मनोभावनाला जपणाऱ्या, मनोभावनाशी मिळणाऱ्या अशा जर गोष्टी असल्या तर त्या बालकाला आपल्याला सतत घ्यावंसं वाटतं. ह्याच्या मागे मनोविज्ञान आहे. हे खूप सहज आहे पण तरी ह्याच्या मागे मनोविज्ञान आहे. आणि मग महर्षी वसिष्ठांनी त्या दिव्य बालकाला अंकावर घेतलं आणि त्याकडे ते बघतच राहिले. आणि बऱ्याच वेळाने त्यांच्या मुखारविंदातून 2 अक्षरे बाहेर पडली, राम. अवघ्या जगाला जो आनंद आहे तो या राम नामास आहे. हे राम नाम अख्ख्या जगाला, जो या संपूर्ण जगालाच आनंद देण्यासाठीच आलेला आहे, त्याचं नाव आहे राम. आणि राम हा मंत्र कसा आहे, सगळ्या जगाला आनंद देणारा आहे. अवघ्या जगाचा तो आनंद सिंधू श्रीराम इथे त्याचं नामकरण झालेलं आहे. आणि त्यावेळी गोस्वामी असं म्हणतात, जो आनंद सिंधू सुखरासी सी करते त्रैलोक सुपासी. त्या आनंद सिंधूंच्या एका बिंदूवर सगळे जग वेड झालंय. मग त्या आनंद सिंधूची कल्पना करा.
वेदांनी, उपनिषदांनी आणि सगळ्या शास्त्रांनी भगवंताबद्दल कुठला अत्यंत महत्वाचा शब्द वापरला असेल तर तो आनंद, एवढाच भगवंताबद्दल शब्द वापरलेला आहे. आनंदमय अभ्यासात असं ब्रह्मसूत्र आहे. पण सूत्र पण हळूहळू शिकूया. ब्रह्मसूत्र काय आहे? आनंदमय अभ्यासात. ब्रह्मसूत्रामध्ये भगवान वेदव्यास म्हणतात, परमात्मा कसा आहे याचे वर्णन एकाच शब्दात सांगायचे असेल तर तो शब्द आहे आनंदमय. आपला विषयांचा आनंद हा एक तुच्छ आनंद आहे. आपल्याला विषय भोग मिळाला की आनंद वाटतो, पण तो कसा असतो? अगदी तात्कालिक, अगदी लाक्षणिक, व तुच्छ आनंद आहे. तो भगवत आनंद सागराचा एक तुषार देखील नाही. भगवान रामचंद्र म्हणजे आनंद सिंधू. गोस्वामी म्हणतात, सो सुखधाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्रामा. या जगातले सगळे योगी, सगळे साधक आनंद सिंधू रामामध्ये लीन होण्याचा, रममाण होण्याचा प्रयत्न करतात. सगळे काही सोडून देणे म्हणजेच सर्व संग परित्यागी होऊन अत्यंत श्रेष्ठ महात्मे प्रभू रामचंद्राची प्राप्ती करू इच्छितात. सर्व संग परित्याग करतात म्हणजे काय करताय? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राची प्राप्ती करू इच्छितात. म्हणून जीवनात रामाची आराधना करा. सगळे जग सुटून जाईल, पण हा राम आपल्या सोबत नित्य राहील, शेवटपर्यंत राहील. म्हणून आपण शेवटी गेल्यावरही काय म्हणतो? त्यांनी राम म्हटलं. तो एकच आपले सर्वस्व आहे. समर्थांच्या जीवनातलं शेवटचं वाक्य आहे, मज रघुनाथा परता या जगी आणिक कोणी नाही. हा अयोध्येचा रघुनाथ. अयोध्येचे वेदांमध्ये वर्णन घेते, देवानां पुरम अयोध्या. हा देह हीच अयोध्या असून या देहाचे संपूर्ण संचालन ज्या आनंद सागरातून होते तो आनंद सागर म्हणजे राम. श्रुती, स्मृती, पुराण या सर्वांमधून भगवंताचे एक नाव निर्विवादपणे प्रतिपादित करण्यात आले आहे. ओम इत्तेकाक्षरम ब्रह्म व्याहरन मामनुस्वरम. ओम सर्व वेदायत पद्म आमनंती. कठोपनिषदाने पण हेच वर्णन केलंय. सर्व वेदांनी, सर्व महात्म्यांनी ज्याची आराधना केली, प्रतिपादन केले, ते हे राम नाम होय. जीवनामध्ये उत्तमोत्तम व्रतांना धारण करून अवघे जीवनपणाला लावून सुद्धा परमहंस महात्म्यांना नामच घ्यावेसे वाटते. रमनते योगिनो अस्मिन. भगवंताने भगवद्गीतेत ओम हेच भगवंताचे नाव सांगितले. भगवान पतंजलींनीही तेच सांगितले. तस्य वाचकः प्रणवाः. मग ओम, ओमच्या सर्वात जवळ येणारे नाम राम आहे. थोडीशी ओंकार आणि राम याची तुलना केली आहे. भगवंताची अनेक नामे आहेत, पण ओंकाराला सर्वात जवळचे नाम राम आहे. ओम आणि राम या दोन्हींच्या मात्रा सारख्या आहेत. फॉनेटिकली द सेम, म्हणजे उच्चारण शास्त्राप्रमाणे दोघांचा परिणाम एकच आहे. दोघांच्या उच्चारणाने एकच परिणाम साधतो. पण तरीही खरं सांगू का, ओम पेक्षा रामाला अतिशय गोडवा आहे, तो निराळाच आहे. संत एकनाथ महाराजांनी याचं फार सुरेख वर्णन केलंय. ओम आणि राम यांच्यामध्ये तत्वतः अंतर नसले तरी माधुर्यात अंतर आहे. आणि उपमा इतकी सुंदर त्यांनी त्याच्यात दिली, वितळलेले तूप आणि थिजलेले तूप यांतला फरक लक्षात आला का? आता असं विचारणं म्हणजे आपल्या पिढीला ठीक आहे, पुढच्या पिढीला तूप खायचंच नाहीये आणि त्यामुळे त्यांचं नको तिथे डायटिंग चालू आहे आणि नको तिथले रोग पसरत आहेत. असो, वितळलेलं तूप आणि थिजलेलं तूप आजकालच्या मुलांना विचारण्यात अर्थ नाही, पण तूप वगैरे त्यांना काही आवडत नसते. त्यांना खो खोला आवडतो, तर बिचारे कमनशिबी आहेत. जुन्या काळी तुपाशीच भाकरी खाण्याची पद्धत होती. वितळलेल्या तुपापेक्षा शिजलेले तूप जास्त गोड असते. गृहिणींना याचा नक्कीच अनुभव असेल. हातावर गोळा आमच्या लहानपणी आम्हाला फार सवय होती. आई झोपली ना, त्या हातात तो तुपाचा असा गोळा
कणिकरी तुपाचा गोळा कणिकणी असलेला असं हाताळायचा, नुसतं चटायचा. त्याला इतका काही गोडवा असायचा. ते तूप जास्तच गोड लागते. आधुनिक लोकांच्या करता दुसरं उदाहरण, तुम्ही ब्रेडला बटर लावताना लोणी जर घट्ट छान शिजलेले असेल तर ते अधिक चविष्ट लागते. जे घनीभूत होते त्यातलं तत्व काय आहे? जे घनीभूत होते त्याच्यात प्रगाढता येते, मिष्टता येते, त्याची गोडी अधिक वाटते. प्रेमाचा पातळ स्तर नकोय, घट्ट. निष्ठा घट्ट असली पाहिजे. गारांचा पाऊस पडतो, लहान मुले गारा धावत गारा गोळा करण्याकरता जातात. वस्तुतः गार म्हणजे देखील काय, पाणीच आहे. पण पाणी पिणं आणि गार खाणं यात गार जास्त आनंद देऊन जाते. गारेचा जो आनंद आहे, जी मजा आहे, ती मजा पाणी गोळा करण्यात नाही ना. त्या गारेच्या नंतर पाणीच होणार आहे. तत्व एकच आहे, पण त्याचे घनीभवन हे आपल्याला अधिक आकर्षक वाटते. त्याच प्रगाढ निर्गुण आनंदाचे जेव्हा रामरूपाने घनीभवन होते तेव्हा ते इतका आनंद देते, इतके मिष्ट वाटते, इतके जवळचे होते की ते सुटत नाही. राम नाम म्हणजे सुखाचा सागर, चित्ताची परम विश्रांती. म्हणून सतत राम नाम उठता बसता कार्य करता राम नाम घेता खर्च लागत होता. ना वेळ खर्च होत, ना पैसा खर्च होत, ना शक्ती खर्च होत, पण काम मात्र झरझर होत. उठता बसता कार्यही करता. रामपेक्षा ओम मध्ये कटकटी खूप आहे. ओम अत्यंत श्रेष्ठ आहे हे निर्विवाद, शंकाच नाही. पण त्या ओंकाराच्या आराधनेला, उपासनेला काही मर्यादा आहे. प्रत्येक जण ओंकाराचा अधिकारी नाही. प्रत्येकाने ओंकार म्हणावाच म्हणजे त्याला त्याची ती क्षमता आहे असं नाही, त्याचा तो अधिकारी नाही. कारण सर्वांनाच ओमचा परिणाम हिताचा नाही. गायत्रीची उपासना किंवा ओमची उपासना तुम्ही करू नये असे शास्त्र जेव्हा सांगते, आपल्याला हे शास्त्री आपण बऱ्याच जणांनी ऐकले, आपण बऱ्याच जणांनी प्रश्नही विचारलेले आहेत. असे जेव्हा शास्त्र सांगते तेव्हा लोकांना, काही लोक म्हणतात आम्ही का नाही करायची. ज्या शहाण्या लोकांना असा प्रश्न पडतो, हे उत्तर आचार्य किशोरजी व्यासांनी त्यांच्या पुस्तकात दिले. ते तसंच्या तसं मी कोट करते, मला त्यातलं ज्ञान नाही. पण त्यांनी लिहिलंय आणि पुस्तकात सकट लिहिलंय. ज्या शहाण्या लोकांना असा प्रश्न पडतो त्यांनी ते कल्पतरूंची फुले, कोणाला जर हे पुस्तक मिळेल, माझं विशेषतः अंजली ताईंना सांगणं आहे, त्यांना जुनी जुनी पुस्तकं खूप लवकर मिळतात. कल्पतरूंची फुले हे पुस्तक वाचावे, ते नीट समजावून घ्यावे आणि मग त्यावर चर्चा करावी. प्रत्येकाला प्रकृतीने निसर्गतः एक विशिष्ट पात्रता दिली आहे. त्या प्रकृतीला अनुकूल अशा सुविधांचा उपयोग करून साधना करणे आणि स्वतःचा विकास करून घेणे हितकारक ठरते. मग सर्वांनी गायत्रीचा जप अथवा ओंकाराचा जप करावा की करू नये, मग तो का करू नये, मग त्यात विषमता आहे का, मग त्यामध्ये महिलांना कमी लेखायची वृत्ती आहे का, असे अनेक प्रश्न आपल्या समोर पडतात. हा सारा विषय ते पुस्तक वाचून समजावून आपल्याला आपली उत्तरं मिळतात. कारण या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते अत्यंत प्रसिद्धी परांगून निस्वार्थ ऋषितुल्य महात्मा डॉक्टर येरकुंटवार. हे पुस्तक मला उपलब्ध झालं नाही. कोणाला उपलब्ध होणार असेल तर त्यांनी भले लायब्ररीत असेल वाचायला मिळणार असेल तर जरूर वाचावं. आणि हे स्वतः एक डॉक्टर होते, त्यामुळे वैद्यकीय भाषेत त्यांनी ते सगळं मांडलं आहे की कुठलेही मंत्र कसे म्हणायचे, का म्हणायचे, कशा पद्धतीने म्हणायचे, त्याचे परिणाम काय होतात, प्रत्येकाची क्षमता काय असावी लागते आणि मग त्या मंत्राचा इतका जप कसा करता येतो वगैरे वगैरे. सगळ्या गोष्टींमध्ये सामाजिक समता आणि सामाजिक विषमता या असल्या शब्दावली आणू नका. त्याची जशी पात्रता आहे तसे आपल्याला आपले मंत्र म्हणता येतात. शास्त्र हे शास्त्र असते आणि त्याच्याकडे शास्त्रीय पद्धतीने बघण्याची वृत्ती असावी लागते. ओमच्या उपासनेला अनेक नियम आहेत. त्याचा जप कोणी करावा, केव्हा करावा, किती करावा,
कसा करावा याचे बरेच तंत्र असल्याने सर्वांकरता सुलभ साधन नाही. रामनामाला या कटकटी नाही. रामनामाचा जप कुणीही केव्हाही कुठेही आणि कसाही करावा. राम म्हणजे सर्व बंधनांच्या अतीत असलेले, कुठलंच बंधन, सगळे बंधन ओलांडून पलीकडेले गेलेले असे ते नाम आहे. भगवंताचे ते दिव्य नाम आहे. परिणामाचा विचार केला तर ओंने जे जे मिळेल, ओंकार जपाने जे जे मिळेल ते सर्व त्याच्या पलीकडचेही देण्यासाठी राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे, हे निसंशय समजा. ओंकार म्हटला काय आणि रामनाम घेतलं काय, जे जे काही मिळवायचे ते सारं रामनामानेही मिळवता येतं, जे जे ओंकाराने मिळवता येतं. आणि म्हणून रामनाम हेच सर्वश्रेष्ठ आहे असं आपण संशयातीत राहून समजलं पाहिजे. आता रामनामामध्ये काय येतं? रामनामामध्ये र, अ आणि म हे 3 वर्ण असून ते अग्निबीज. र हे अग्निबीज आहे, अ हे आदित्य बीज म्हणजे सूर्यबीज आहे, आणि म हे चंद्रबीज आहे. सगळ्या पातकांना जाळून टाकून शीतलता प्रदान करणारे हे दिव्य नाम आहे ना. कारण र हे अग्निबीज आहे आणि सूर्यबीज म्हणजे ते प्रकाश देते. ज्ञानाचा प्रकाश आणि अग्नी दोन्हीमुळे सगळी पातक जळून जातात आणि मग हे त्याला शीतलता देत, असं हे रामनाम आहे. अन्य कोणतेही साधन न करता जीवनामध्ये राम राम करीत राहिलात, कुठलीही बाकीची साधना न करता एकनिष्ठेनं जर राम राम नाम घेतलं तरी उद्धारा करता कुठेही जावं लागणार नाही, आपला उद्धार होणार आहे. उद्धारच तुमचे दार ठोठावत घरी येईल, प्रत्यक्ष भगवान सुद्धा प्रकट होतील, इतकं हे रामनाम श्रेष्ठ आहे. महर्षी वाल्मिकींनी दुसरं काय केलं? दुसरी कुठली साधना केली? फक्त रामनामाचा जप केला. आणि तो सुद्धा कसा? उलट्या उलट्या नामे तरला वाल्या, है ना. करिता नाम जपा, करिता राम नाम जपा. गोस्वामींनी अखिल लोकदायक विश्राम असं त्याला म्हटलं आहे. रामनामाचे वर्णन करताना समर्थ तर म्हणतात, बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे पुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. महर्षी वसिष्ठांनी त्या बाळाला मांडीवर घेऊन त्याचे राम हे अतिसुंदर नामकरण केले. रा शक्ती विख्याता म शिव परिकीर्तिता, शिवशक्त्यात्मकं बीजं राम राम इति गेयते. हे रामनामाचं महत्व आहे. राम म्हणजे शक्ती, म म्हणजे शिव परिकीर्तिता, आणि शिवशक्त्यात्मकं बीजं, शिव आणि शक्तीच्या मिलनातून जो मानव निर्माण झाला आहे त्याला, त्या बीजांच्या मिलनातून जे उत्पन्न झालंय त्याला राम राम असं म्हणतात. राम राम इति गेयते. म्हणून रामायण वाचायचं, शिकायचं, संस्कार आपलासा करायचा. म्हणून हा नामकरण संस्कार अतिशय महत्वाचा आहे. नाव ठेवताना काय काय बघायचं असतं आणि या नामकरणामध्ये काय काय बघितलं गेलं याच्यातून आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणून सविस्तरपणे रामनाम मांडलेलं आहे. रामाचं नामकरण झालं. रामनाम सुलभ असले तरी त्यामध्ये एक का होईना काना आहे. पण भरताच्या नावात काना, मात्रा, उकार, वेलांटी, अनुस्वार काहीही नाही. इतकं सरळ नाव दुसरं कुठलंच नाही. गोस्वामी म्हणतात, विश्वभरण पोषण कर जोई, ता कर नाम भरत असं होई. भरणात भरता, हा जो विश्वाचे भरण पोषण करतो तो भरत. बघा, भरत याचा अर्थ भरत याचा अर्थ जो विश्वाचे भरण पोषण करतो. भरणात भरता हा. येथे आपल्याला
भक्तीच्या प्राकृतिक विश्वाबद्दल काही बोलायचे नाही. मग आपलं विश्व कुठलं आहे? आपण रामायण कशात वाचतोय? भक्तीचे. भक्तीच्या विश्वामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची उणीव भासू लागते तेव्हा तेव्हा आवश्यक ते जीवनसत्व भरताच्या जीवनातून घ्यावे. आपल्या भक्तीत काही कमतरता आहे असे जाणवू लागले की भरतचरित्राचे चिंतन करावे. भक्तीचे नाव घेतले, भक्ती शब्दाचा उच्चार केला की सर्वश्रेष्ठ भक्ती कोणाची? या संदर्भात याची खूप चर्चा झाली आहे. आणि भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती कोणाची? तर भरताची. भरतासारखा भरतच. रामायणामध्ये जेव्हा राम भरताची भेट आपण पाहू त्यावेळेला त्यांची झालेली प्रश्नोत्तर आणि भरतासारखा धर्मात्मा भरत आणि प्रत्येक ऋषीने त्याचं धर्मात्मा म्हणून केलेलं गुणगान आपल्याला चकित करून सोडतं. ही भक्ती, अशी भक्ती करायची असते हे आपल्याला रामायणातच शिकायला मिळतं. देवर्षी नारदांनी एकदा आपला निर्णय दिलाय भक्तीच्या संदर्भात. काय? यथा व्रज गोपिकानाम, गोपींची भक्ती सर्वश्रेष्ठ आहे याबद्दल काही शंका नाही. शरवत्तन्मयो भवे, हे उपनिषदकारांनी जे सांगितले त्याप्रमाणे अत्यंत वेगाने श्रीकृष्णाकडे निघालेल्या गोपींची भक्ती निश्चित सर्वश्रेष्ठ आहे. हा थोडासा मुद्दा विश्लेषण करून सांगते हा, की भक्ती कोणासारखी करावी. आणि आपण तर दहीहंडी करायची असू दे, कृष्ण जन्मोत्सव करायचा असू दे, ते आणखीन कुठली असू दे, किंवा नवरात्रात आपली गर्दी खेळणं असू दे, सगळ्याला आपण कसली उपमा देतो? गोपिका खेळतायत आणि कृष्ण मध्ये उपाय आणि रास क्रीडा. पण ती कशी, ती भक्ती कशी, ती भक्ती आपल्याला जमतीये का, आणि त्याच्या कुठल्या विकृत स्वरूपाला आपण जात आहोत याची तीव्रतेने जाणीव होत असल्यामुळे आज हे थोडस मांडण्याचा प्रयत्न मी करते आहे. पण भक्तीच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एखादा भक्तिभाव, एखादा भक्तिभाव अत्यंत श्रेष्ठ असला, आदरणीय असला, तरी तो अनुकरणीय म्हणता येईल का? आपल्याला गोपींचे जसेच्या तसे अनुकरण करता येईल का? येईल का? सध्या आपण करतो, पण कसं करतोय? बाह्य वेशात करतोय. आंतरिकतेमध्ये आपण ते अनुकरण करतच नाही. आपण गोपिका समजून घेतच नाही. आपण राधा कृष्णांचं नातं समजूनच घेत नाही. आम्ही त्याला फार विकृत स्वरूप देतो. म्हणून मला हे पुन्हा पुन्हा मांडावं असं वाटतं की गोपींचे जसेच्या तसे अनुकरण करता येईल का? ज्यांनी ज्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना जगाने नावेच ठेवली. हे मी लिहिलेलं नाहीये, हे आचार्य किशोरजी व्यासांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी हे करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांना जगाने नावेच ठेवली. कारण कारण ऐकून घ्या, का नावं ठेवली? त्यांच्यामुळे कुटुंबाची, समाजाची व्यवस्था कुठेतरी बिघडली. कारण त्यांच्यामुळे कुटुंबाची आणि समाजाची व्यवस्था कुठेतरी बिघडली. भगवती मीराबाईंनी गोपींचे अनुकरण केले, पण त्यामुळे तिची पारिवारिक व्यवस्था गडबडली. समाजामध्ये त्याची चर्चा झाली. लोक कहे फुल नासी रे, लोक कहे फुल नासी रे, ही भजनं म्हणायला बरी आहेत, पण त्या वेळेला मीराबाईंना काय काय सोसावं लागलं याची कल्पना करा बरं. प्रत्यक्ष विषाचा प्याला प्यावा लागला, किती कष्ट सोसावे लागले, किती किती सोसणार नाहीत अशा व्यथा, अशा शाब्दिक व्यथा, शारीरिक व्यथा त्यांना सोसाव्या लागल्या. कृष्णाच्या उन्मादाने मीराबाईंना अमृतात बुडवून टाकले होते की तिने त्या दुःखाचा विचार केला नाही. पण असे करणे
किती जणांना जमणार आहे? आम्हाला मीरा होता येत आहे का? आम्ही मीरा ते प्रभू गिरधर नागर म्हणत फक्त मीरेचा घागरा घालणार आणि गण गण कोणाही बरोबर कृष्ण म्हणून खेळणार, याचा विचार व्हायला हवा. खूप उत्तुंग भक्ती, खूप उत्तुंग आहे. इतकी उत्कटता, इतकी उत्तुंगता साधारण माणसाला आपल्याला जमणार आहे का? मीराबाईच्या भक्तीतील उत्कटता निश्चितच ग्राह्य आणि आदरणीय आहे, पण ती 100% अनुकरणीय आहे असे म्हणणे फार 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 धाडसाचे, साहसाचे आहे. संपूर्ण जगाच्या भक्तिशास्त्रामध्ये 100% उत्कट, 100% अनुकरणीय असे फक्त आणि फक्त भरताचे चरित्र आहे. भरतासारखं उत्कट भक्ती करता येते, उत्कट चरित्र आपलं आपल्याला घडवता येतं, पण मीराबाईंचं उत्कट चरित्र आपल्याला इतकं 100% उत्कट भक्ती आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून मीराबाईंना समजावून न घेता केवळ गोपिकांचं अनुकरण करायला जाऊन नसलेली भक्ती दाखवायला जाऊ नये, हाय आपल्याला आपल्या समाजाला निष्ठापूर्वक समजावून सांगायचं आहे. कारण अशी भक्ती, इतकी उत्कटता सामान्य माणसाला येत नाही आणि मग त्याचं विकृत स्वरूप आपल्याला भलतीकडेच घेऊन जात आहे. भारताच्या जीवनाला गोस्वामींनी फार सुंदर उपमा दिली आहे. चातक हंस सिराही अतटेक विवेक विभू. ते काय म्हणतात? चातकत्व आणि हंसत्व या दोन्ही गोष्टी भरतामध्ये एकत्र झालेल्या आहेत. बघा ना काय सांगितलं, चातकत्व आणि हंसत्व. चातक हे प्रेमाचं प्रतीक आहे आणि हंस हे विवेकाचं प्रतीक आहे. मी तुमची चातकासारखी वाट बघत होतो असे म्हणतात आणि ते योग्यही आहे. चातकाला करमत नाही, तो आकाशाकडे बघत राहतो. नभोमंडलातील ते दिव्य बिंदू मला केव्हा प्राप्त होतील, त्या मेघातील जलाकरता तो आसुसलेला असतो. त्या मेघातील जलाकरता, जलाकरता नाही, त्या मेघातील जलाकरता तो चातक आसुसलेला असतो. चातकाच्या भक्तीचे गोस्वामींनी केलेले वर्णन. एक चातक पक्षी तहानेने व्याकुळ होऊन गंगेच्या पात्रात पडला. चातक पक्षी तहानेने व्याकुळ होऊन गंगेच्या पात्रात पडला, पण गंगेत पडल्यावरही चोचवर करून तो आकाशाकडे पाहतोय. आता तो मरायला टेकला आहे, मरताना गंगा जल मिळावे यासाठी सारे जण तडफडतात, पण हा चातक, या चातकाला नारद जेव्हा गंगाजल प्यायला सांगतात तेव्हा तो चातक म्हणतो कच्चे महत्वाचं आहे, मला मुक्ती सुद्धा नको, मला तो स्वाती नक्षत्रावरचा मेघातून ओघळलेला बिंदू हवा आहे. याला म्हणतात प्रेमातील उत्कटता. गंगा जलात प्रत्यक्ष पडलेला आहे, तहानेनं व्याकुळला आहे, मरायला टेकला आहे, पण चातक पक्षी हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि तो म्हणतो मला मोक्ष नाही मिळाला तरी चालेल, मुक्ती नाही मिळाली तरी चालेल, मला काय हवं आहे, त्या स्वाती नक्षत्राल्या मेघातून येणाऱ्या बिंदूची वाट पाहतो आहे. ही म्हणतात प्रेमातील उत्कटता. असा प्रेम वेडा मनुष्य जीवनाचा, देवाचा, धर्माचा, भक्तीचा कसला कसलाही विचार करत नाही. गंगाजल महान असेल, पण माझे आराध्य तो मेघबिंदू आहे. माझे कशात काय म्हणते, माझे आराध्य तो मेघबिंदू आहे. ज्या भक्तीत अनन्यता नाही, ही चातकाची अनन्यता. ज्या भक्तीत ही अनन्यता नाही ती भक्तीच नाही. चातक त्याचे प्रतीक आहे, अनन्यतेचे प्रतीक, अनन्य प्रेम त्यांनी त्याच्यावर केलेलं आहे. आणि अशी भक्तीची व्याख्या करताना नारद काय म्हणतात, तदर्पिता अखिल चारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता. पण अशा प्रकारचे
चातक वृत्तीचे लोक विवेक ठेवू शकत, जे आपल्याला गोपींच्या संदर्भात म्हणता येईल. गोपींची उत्कट भक्ती, इतकं अनन्य साधारण भक्तित्व, इतकी अनन्य साधारण त्याच्यावरती श्रद्धा, इतकं अनन्यता, भक्तीतली अनन्यता जी गोपींची कृष्णाबद्दल होती ती आपल्यात आपण उतरवू शकत नाही. आणि ते काय म्हणतात की अशा वृत्तीचे लोक विवेक ठेवू शकत नाही. आणि आपण काय करतोय, विवेक सोडून देऊन नको तिथे कृष्णरास रचवून नाही त्या पद्धतीने ती साजरी करतो. लोक विवेक ठेवू शकत नाहीत आणि म्हणून मग काय होतं, त्यांच्याकडून नियम मोडला जाणार म्हणजे जाणारच. पण ज्या भक्तीत खूप विवेक असतो त्यामध्ये इतकी उत्कटता नसते. त्यांच्या सगळ्या गोष्टी मोजून मापून असतात. त्यांची जीवनाची चाकोरी ठरलेली असते. पण त्यामुळे अविवेकी माणसाच्या जीवनात कुठेतरी शुष्कता येऊन जाते. उत्कट प्रेम करणारा मनुष्य चुका करण्याची शक्यता असते. त्यामुळे विवेक आणि उत्कटता ह्या दोन वृत्ती एकत्रित नांदत नाही. आणि आता श्री भरताच्या जीवनाकडे पाहू. त्याचे अंतःकरण प्रेमाने ओथंबलेले आहे. किती प्रेम रामांच्या बद्दल असावे. भरताचे राम प्रेम, वाल्मिकी म्हणतात प्रत्यक्ष, भरताचे राम प्रेम हा राम कथेचा आत्मा आहे. पहिल्यांदा त्यांनी म्हटलं कृष्णम रामायणम काव्यम सीतायांश चरितम महत्. आणि आता ते म्हणतात भरताचे राम प्रेम हा राम कथेचा आत्मा आहे. गोस्वामीजींनी म्हटले आहे रामचंद्राने जणू लोकांना भरताचे प्रेम कळावे यासाठी वनवास ग्रहण केला. जोपर्यंत मी अयोध्ये बाहेर जाणार नाही तोपर्यंत भरताचा माझ्याबद्दलचा भाव लोकांच्या लक्षात येणार नाही. कारण भरताचे प्रेम कितीही उत्कट असले तरी ते मूक प्रेम आहे. आता ह्याच्यामध्ये प्रेम कसं असावं ह्याचं फार सुंदर वर्णन आहे. 4च ओळीत आहे पण फार सुंदर आहे. आणि आपल्याला आपल्याला लागू पडणार असं ते आहे. भरताचे प्रेम कितीही उत्कट असले तरी महत्वाचा शब्द काय, ते मूक प्रेम आहे. लक्ष्मणासारखा तो सतत त्याच्या बरोबर त्याला दिसत नाही. लक्ष्मण सावलीसारखा रामांबरोबर आहे, त्याचंही अत्यंतिक प्रेम रामावर आहे. आणि भरताचं प्रेम कसं आहे, उत्कट प्रेम आहे, पण ते मूक आहे, ते दिसत नाही. सतत आय लव्ह यू म्हणत राहणे ही असली भरताची शैली नाही आणि भारताची संस्कृती नाही, हे विसरू नका. आता तर ते छोटस मुलं यायला म्हणतं आय लव्ह यू, फार वाईट वाटतं. कुठल्या संस्कृतीत जाऊन पोहोचतोय, आमच्या संस्कृतीचा कुठला विचार, कुठला विवेक आम्ही करत नाही. नुसती दुसरी भाषा नाहीये, तुम्ही दुसऱ्या संस्कृतीत जाऊन पडतायत आणि आपल्या संस्कृतीची विकृती होते. असो, खरे प्रेम नेहमी मुग्ध असते. ते प्रेम जिव्हेवर येते, जे प्रेम जिव्हेवर येते ते प्रेमच नसते. प्रेम फक्त बघणे जाणते. प्रेम फक्त बघणे जाणते. प्रेम जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा ते नेत्रातूनच, दृष्टीतूनच सगळ्या भावना समजतात आणि पोहोचवताही येतात. पण हल्ली आमची दृष्टी जाऊ दे. प्रेमाच्या गप्पा या केवळ चटोर लोकांच्या असतात. सारखं आय लव्ह यू का म्हणावं लागतं, कारण यांच्यावर विश्वासच नाही आणि दुसऱ्यावर, आणि यांच्या प्रेमामध्ये उत्कटता नाही. म्हणून त्यांनी काय शब्द वापरलाय, चटोर. आज याच्यावर प्रेम केलं, उद्या त्याच्यावर केलं, परवा त्याच्यावर केलं, आज याला सोडून गेलं. आता जे चाललंय, खरा प्रेमी कधीही प्रेमाची गोष्ट बोलत नाही. खरा प्रेमी कधीही प्रेमाची गोष्ट बोलत नाही. आपल्या जर मागच्या पिढीच्या जीवनात आपण डोकवलं ना, तर आय लव्ह यू हा शब्दच नव्हता. त्यांनी कधीही एकमेकांवरचं प्रेम चारचौघात प्रगट केलेला आम्हाला कधी माहितीच नाही.
आमच्याही आयुष्यात ते कधी आले नाही. प्रेम सारखं असं प्रगट करावं लागत नाही, सारखं सांगावं लागत नाही माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे. हृदयातून असावं लागतं आणि दृष्टीतून दिसावं लागतं, फक्त दृष्टीतून. ते जिव्हेवर येता कामा नये. आणि ह्या मर्यादा जेव्हा पाळल्या जातात तेव्हा त्या प्रेमाला जी गोडी येते ती अलौकिक असते. हम्म. खरा प्रेमी कधीही प्रेमाची गोष्ट बोलत नाही, त्यांच्या अंग प्रत्यंगातून प्रेम लक्षात येते. अंग प्रत्यंगातून प्रेम लक्षात येते. पण जेव्हा खरे प्रेम नसते तेव्हा दुसऱ्याला विश्वास वाटावा म्हणून सारखं सांगावं लागतं आय लव्ह यू. कुणी तुम्हाला आय लव्ह यू म्हटले की लक्षात घ्या इथे जरा पाणी होते. जो खरा गाढ प्रगाढ प्रेमी असतो त्याला असेच वाटत राहते की मी काहीच केले नाही. भक्त भगवंताला म्हणतो की मी तुझ्याकरता काहीही करू शकलो नाही. वस्तुतः खऱ्या भक्ताने अवघे जीवन भगवंतासाठी वाहून घेतलेले असते. त्या भक्तीत तो रंगून गेला असतो, सर्व संग परित्याग करून बसला असतो, पण त्याला वाटत असतं भगवंता मी काहीच नाही रे करू शकत, मी हे केलं मी ते केलं. यात प्रेमाचे सौंदर्य नाही. आणि आमच्याकडे तर आता लिस्टच तयार आहे. तू मला काय दिलं, मी तुला काय दिलं, तू मला काय गिफ्ट दिलं, मी तुला काय गिफ्ट गिफ्ट गिफ्ट. शब्द सुद्धा असे नक्की उच्चारू नये. मी केलं मी केलं मी केलं, मी हे केलं मी. यात प्रेमाचं सौंदर्य नाही. भक्तीची छोटीशी सुद्धा स्पर्श भक्तीचा त्याला नाही. प्रेमाचे सौंदर्य हे मुग्धतेत आहे. मुग्धतेत आहे. मौनात नाही म्हणते, मुग्धतेत आहे. भरताचे प्रेम लोकांना कळत नाही. लोकांना कळते ते फक्त लक्ष्मणाचे प्रेम. अवघे अयोध्याकांड भरताच्या रामावरील प्रेमाची दिव्य गाथा. इतक्या उत्कटतेच्या प्रसंगी सुद्धा भरताचा विवेक सर्वथा जागरूक असतो. भरताची उत्कट भक्ती विवेकाच्या पायावर उभी आहे. भरताच्या मनात रामाबद्दल उत्कट प्रेम आहे, पण देहाला नियमांचे काटेकोर बंधन आहे. प्रेम कसं प्रकट करावं, त्याच्यात देहमर्यादा काय आहेत, हे सगळं बघून देहावर विवेकाचा ताबा आहे, मनावर प्रेमाचा पगडा आहे. भरतांच्या मनावर प्रेमाचा पगडा, याचं अनुकरण आपल्याला करायचं आहे म्हणून मी 2-2 वेळा स्पष्ट करते. मनावर प्रेमाचा पगडा आहे आणि देहावर विवेकाचा पगडा आहे. आमचं प्रेम प्रकट करणं म्हणजे बाबा आले तर चालले गळामिठी करायला. मुलीचं वय वर्ष 20, 25, 35. देहावर ताबाच नाही, इंद्रियांवर ताबाच नाही. हे काय प्रेम प्रकट करणं झालं? संस्कार गेले का सगळे? मनावर प्रेमाचा पगडा आहे आणि देहावर विवेकाचा ताबा आहे. मन चातकासारखे आहे आणि बुद्धी मात्र हंसासारखी आहे. म्हणून हंसत्व आणि चातकत्व. चातकत्व आपल्याला पूर्णतः उत्कटता देत, प्रेमाची उत्कटता देत. आणि हंसत्व आपल्याला विवेक देतो. आणि बुद्धी मात्र, म्हणून बुद्धी हंसासारखी हवी आणि मन मात्र चातकासारखं हवं. अन्यन्यता त्यामध्ये हवी. इथे गोस्वामी काय म्हणतात, करी प्रेम निरंतर नेमलिये पदपंकज सेवत शुद्ध हिये. सममानी निरादर आदर ही सब संत सुखी विचरंत नाही. भरताकडून कधीही नियमाचा भंग झालेला नाही. हे भरताचं संपूर्ण आयुष्यात कुठल्याही नियमाचा त्यांनी भंग केलेला नाही, कुठल्याही नियमाचा नाही. एक लक्षात असू द्या की जगातले महात्मे रामनामाचा जप करतात. वेळ संपायला काही वेळ झाला. जगातले महात्मे रामनामाचा जप करतात, श्री रामचंद्रांचे ध्यान करतात, पण वनवासात असलेले श्रीराम,
वनवासात असलेले श्रीराम रात्रंदिवस माझा भरत असा जोग करतात. है ना. सगळे श्रीरामांचा ध्यान करतायत, रामनामाचा जप करतायत आणि श्रीरामचंद्र मात्र माझा भरत. आपल्याला ते प्रसंग माहितीये. चित्रकूटावर जेव्हा भरत यायला नेतो तेव्हा लक्ष्मण तप्त वर जाऊन, अरे तो सगळं सैन्य घेऊन येतोय, दादा दादा बघ. आणि राम म्हणतात, अरे त्याला येऊ दे, तो माझ्या प्रेमापोटी येतो. आणि त्यावेळी ते जेव्हा भेटायला गेले श्रीरामचंद्र, तेव्हा पहिल्यांदा असं झालं की रामचंद्रांच्या खांद्यावरून धनुष्य गळून पडलं. तर श्रीरामांचं त्याहूनही जास्त भरतावर प्रेम, पण प्रेमात उत्कटतेची कमी नाही, विवेकामुळे नियमाचा भंग नाही आणि प्रेमात उत्कटतेची कमी नाही, असे दोन गोष्टींचे संमिलन फार 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 अवघड आहे. तेव्हा जेव्हा उत्कट प्रेम असतं त्यावेळी नियमांकडे लक्ष दिलं जात नाही. त्या उत्कटतेपोटी काय काय घडतं मी आता सांगते असं. म्हणून या दोन्ही गोष्टी आहेत, उत्कट प्रेम आणि त्याच वेळी विवेकाचा संयम, देहावर विवेकाचं भान असतं. या ठिकाणी भक्तीची पूर्णता आहे. म्हणून आपल्या भावविश्वामध्ये जर एखादी गोष्ट कमी पडत असेल किंवा एवढी भक्ती करून सुद्धा आपल्याला अनुभूती का प्राप्त होत नाही असे वाटत असेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीने भरताचे चरित्र अभ्यासावे. आणि असं भरताचं चरित्र घडावं म्हणून त्याचं नाव ठेवताना, कारण पहिल्यांदाच सांगितलं, नामकरण करताना त्याच्या जीवनाचा वृत्तांत सूचित व्हावा, त्याच्या जीवनाचं ध्येय सूचित व्हावं, असं नाव ठेवावं, असं नामकरण करावं, असा नामकरण संस्कार करावा. रामाचं राम नाव ठेवलं आणि भरताचं भरत नाव ठेवलं. भरणात आपल्या जीवनाची भरताच्या जीवनाशी तुलना करून बघावी. भक्ती विश्वाचे संपूर्ण पोषण एका भरत चरित्राने होऊ शकते. भक्ती विश्वाचे संपूर्ण पोषण नाही ना समजत आहे की मी एवढी भक्ती करते, असं करते तसं करते, काय तर भक्ती विश्वाचे संपूर्ण पोषण एका भरत चरित्राने होऊ शकते. म्हणून गोस्वामी म्हणतात, विश्व भरण पोषण कर जोई, ता कर नाम भरत असं होई. नामकरण संस्कार, त्याहूनही त्याच्या मागचं असलेलं महत्व, संस्काराचं आपल्या जीवनातलं महत्व सांगण्याचा प्रयत्न या रामचरित्रात केलेला आहे. त्यामागील उत्तुंग इतिहास आहे आणि या चरित्राचे उत्तुंगत्व आपण अनुभवतो आहोत या चरित्रामधून, या नामकरण संस्कारातून. आता आपला वेळ संपला आहे. अजून आपल्याला 2 नामकरण करायची आहेत, ते आपण उद्या करूया आणि आपणही असेच सुसंस्कारित उत्कट भक्ती करूया. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम.